तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भटकर काम करतो शिपवर. आज आहे संडे आणि संडेला शिपवरती बिर्याणी असते आणि संध्याकाळी फास्ट फूड असतं, तुम्हाला माहितीच आहे. याच्या आधी मी खूप शॉर्ट्स बनवलेत, पण तुम्ही सगळेजण म्हणत होतात एक मोठा व्हिडिओ बनव, म्हणून मग आज मी मोठा व्हिडिओ बनवतोय. तर संडे म्हणजे सगळ्यांचा फंडे असतो, सगळ्यांना सुट्टी असते शिपवरती, पण गॅलीवाल्यांना सुट्टी नसते. पण ठीक आहे, सुट्टी घेऊन पण कुठे इथे बाहेर जायला मिळणार आहे. तर मी जातो आता गॅलीमध्ये, बिर्याणीच्या व्हेजिटेबलची तयारी करतो आणि संध्याकाळी बर्गर आहे तर त्याचं पण कटिंग चालू करतो. काल पण एखादा मॅसेज आला म्हणजे तो सिमेंट आहे. हां, राहिले कालचं काल नाव होतं नाव नाही, ते ट्रेमध्ये ठेवलेलं आहे, याच्यात ठेवलं नाही. म्हणतो मेसमॅन कोण आहे? आकाश भटकर काम करतो शिपवर आहे का? त्या ह्याचा दिवाळीचा व्हिडिओ बघितला नसेल. कुठला? दिवाळीचा तो लॉबस्टरवाला बघितलाय? नाही, दिवाळीच्या दिवशी त्या पार्टीच्या दिवशी टाकलेला तो व्हिडिओ, तुम्ही हातात पण ते घेऊन आहे. टीव्ही वगैरे हा बघितला ना, त्यातच टाकलं ना तू लॉबस्टरचं पण. हां, त्याचा तो बघितला नसेल त्याने, तुमच्या मित्रांनो. ओके. लागलं बायको म्हणते लॉबस्टर खाल्लं का? म्हणते कशाला खाल्लं, कसं कसं दिसतंय ते. दिसायला एकदम दिसतं ना लॉबस्टर. हां, सगळ्यात खतरनाक ते हे दिसत होतं, मटन लेग. ब्रो आ जाओ, क्या बोलते हो? क्या सुनाएगा वो सुनाता हाँ, क्या सुनाता बोलो कुछ, क्या बोलते हो? हाँ, breakfast क्या? कौन? नहीं, 8 बजे आया ना. अच्छा संडे हाँ, कैप्टन का निकल के रखता हूँ. नाही, पावसाळ्यातच तिथे चांगलं असतं ना. कडक उन्हाळ्यात. कडक ऊन आहे वरती. मी गणपतीपुळ्याला गेलेलो ना, उन्हाळ्यात गेलेलो. काय गरमी होती. तिथे पण तसंच आहे, मार्लेश्वरला गेलो. गरमीत नाही फिरायचं कोकणात, पावसाळ्यात. पावसाळ्यात शिपवर ना, माझं ते शेड्यूल झालं आहे तिथे. गरमीत फक्त आंबे मिळतील, गरमीत फक्त आंबे मिळतील. मालवण आलं ना, मालवण. हा मालवणला जातो ना पब्लिक. हा, गर्दीत. हो. आपल्याला काय समुद्र नवीन नाही इथे आपण बोल. ये कपड़े ओ माय तर आता रायता कट करून झालाय आणि व्हेज बिर्याणीचे व्हेजिटेबल पण कट करून झालेत. 10 मिनट में गाना जो 5 से फटाफट मार दिया. तर चीप इथे बिर्याणीसाठी तर चिकन कट करतायत, ऑलरेडी झालंय करून चिकन कट. तर आज चीप कुक जरा वेगळ्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवणार आहेत. आता सर्व चिकनला मसाला लावत आहेत आणि मग ह्याला रोस्ट करणार आहेत ओव्हनमध्ये. तर आता माझे बर्गरचे व्हेजिटेबल पण कट करून झालेत. 50 बर्गर बनवायला लागतात. तर ओनियन कट केला आहे आणि इथे काकडी आहे आणि हे लेटिव्स आहे.
तर इथे बिर्याणीचा राईस रेडी होतोय. तर आता माझं रायता पण रेडी झालं आहे. आता माझी सकाळची कामं सगळी संपली आहेत. नॉर्मली व्हेजिटेबल कट करून झाल्यावरती आम्ही ब्रेकफास्ट करतो, पण आज मी ब्रेकफास्ट नाही करणार आहे कारण संडेला ब्रेकफास्टमध्ये सॉसेस असतात आणि बेक बीन्स असतात. पण आज मी खाणार नाही कारण आज मला बिर्याणी खायची आहे, त्यामुळे जरा पोटात जागा ठेवतो. इधर कांड करके आया ये छोटू, अपना छोटू का एक खासियत है, जिधर जाता है उधर कुछ ना कुछ कांड करके आता है, ये इसका खासियत है. तर चीपने आता ओनियन फ्राय केला आहे बिर्याणीसाठीचा. इसमें असली टेस्ट आहे ना चीप, ओनियन में. व्हेजवाल्यांची भाजी पण रेडी झाली आहे इथे. चीपने त्यात पनीर पण ॲड केला आहे आणि चिकन पण रेडी झालं आहे, चिकन बिर्याणीचं. आता चीप लेयर लावतील. चीप लेयर लगाने वाले की लास्ट टाइम जैसा डायरेक्ट राईस ना. आजची बिर्याणी जरा स्पेशल होणार आहे कारण आत्ताच प्रोव्हिजन आलं आहे, सर्व कोथिंबीर वगैरे सर्व एकदम फ्रेश आहे, त्याच्यामुळे अजून जरा जास्त टेस्ट येईल. तर आता मी खाली स्टोअरमध्ये आलो आहे, वॉटरमेलन कट करायचं आहे. आधी आम्ही ॲपल देणार होतो फ्रूटमध्ये, पण आता कलिंगड जास्त पिकायला लागले, त्यामुळे ती लवकर खराब होतील, म्हणून मग आम्ही आज कलिंगडच देतोय. तर 2 कलिंगड घेऊन जातो आणि संडेला बिर्याणीसोबत कोल्ड्रिंक पण द्यावं लागतं, तर यातल्या 2 पेप्सी पण घेऊन जातो. जीप आता बिर्याणी बनवायला सुरुवात करतायत. हे पहिलं व्हेजवाल्यांची बनवत आहेत. त्याच्यावरती हे काय जीप? टेस्टिंग एजंट. हे घी, कोथिंबीर. आता नवीन प्रोव्हिजन आले त्यामुळे सगळं एकदम फ्रेश कोथिंबीर आहे. हे मिंट, पुदिना, किशमिश. ऐसा खाओगे तो जब कमेंट आएगा चिक्कू कैसे है आटा. अच्छा नहीं ये मैं कट करूँगा. एक कमेंट आने दो. हो जाएगा. वेज अभी कम हो गया ना. ही वेजची ग्रेव्ही ते चीपने सेपरेट ठेवली आहे. बिर्याणीसोबत ग्रेव्ही पण द्यावी लागते. हे आहे रोज वॉटर. आणि आता चीप ह्याला पॅक करतायत आणि दम बिर्याणी टाईप बनवत आहेत. कारण दम बिर्याणीचं प्रॉपर सामान तर आमच्याकडे नाही आहे, म्हणून आम्ही असं जुगाड करून असा दम देतो बिर्याणीला. वरती फॉईल पेपर लावून ह्याला चीप आता हॉट प्लेटवरती ठेवतील थोडा वेळ, जे सगळा मसाला राईसमध्ये चांगला जिरेल. तर खाली जळेल म्हणून इथेही अशी जाळी लावत आहेत चीप, नाहीतर खालून सर्व बिर्याणी करपून जाईल. ओके, तर अशी अर्धा तास याच्यावरती ठेवतील म्हणजे चांगला फ्लेवर येईल तिला. आता व्हेज बिर्याणी तर रेडी होते आणि आता ही चिकन बिर्याणीची रेडी करतायत. चिकन बिर्याणी जरा जास्त बनवावी लागते कारण व्हेजवाले पब्लिक कमी आहेत, चिकन खाणारे जास्त आहेत. तर आता चिकनची रेडी करतायत चीफ. इसका भी सेम वही है ना प्रोसेस, बस नीचे खाली चिकन है. हेलो गाइस, ये हमारे चीफ साहब हैं, ये बहुत अच्छा खाना बनाते हैं, इनको मैं थैंक यू कार्ड दे रहा हूँ. और बिरयानी अच्छी लगती है, वेज खत्म लगती है मुझे, नॉन वेज अच्छी लगती है, मैं नॉन वेज में खाता नहीं हूँ. क्या खत्म लगती है बिरयानी अच्छी नहीं लगती, वेज नहीं लगती मुझे अच्छी. मैं वेज? ये ऐसा आदमी है जहाज़ पे, मतलब किसी भी जहाज़ पे
कि ये बिरयानी के दिन मैगी खाता है। ये पहला इंसान होगा ऐसे, मैं किधर भी नहीं देखा इसके ऐसा इंसान बिरयानी के दिन मैगी खाता है। ये तो हमारा इज्जत बिरयानी का इज्जत निकालता है मैगी खा के। और सब अच्छे नहीं मतलब बोल दिया। हाँ, और मैगी जानबूझ के सबको ये सब ऐसे ही चोरी ही करता रहता है कुछ ना कुछ। गाली भी दे रहा है देखो। और ये जानबूझ के ऐसा मैगी दिखा दिखा के खाता है पब्लिक को, ताकि हमारे बिरयानी ताकि हमारे बिरयानी का इज्जत निकले, ऐसा इसका। हाँ, लास्ट सच्ची बोलूँगा, आप लोग बहुत अच्छा बनाते हो, वाकई सच में दिल से खाना बनाते हो। पर वेज चीज नहीं लगती भाई साहब। तर आता सगळ्यात मेन टेस्टिंग एजंट म्हणजे फ्राय केलेलं ओनियन, ह्याचीच खरी टेस्ट असते। तर चीपने आता टाकलाय ओनियन आणि एक लफडा झालंय। नाही सॉरी एक लफडा असं झालंय की व्हेजमध्ये चिप टाकायला विसरले, तर त्याच्यामध्ये आता चिप ॲड करतायत। तर आता कलिंगड कट केलं आहे मी, आणि बिर्याणीसोबत पापड पण द्यावे लागतात। तर आता मी पापड फ्राय करतोय, चिपने इथे तेल चढवलं आहे, तर इथे लिज्जत पापड आहेत, मी आता फ्राय करून घेतो। तर आता दोन्ही बिर्याणी रेडी झाल्या आहेत। तो अपना दोस्त आया है मस्त सो के उठ के, दोस्त आया खाना खाने के लिए। यार क्या दोस्त, किधर है? कब से तुम्हारा वेट कर रहा हूँ मैं। अरे किधर, कितना टाइम सो रहा था, कब से वेट कर। 12 से 4 बात करता हूँ। तेरा जैसे 8 बजे सोता नहीं मैं, ठीक है? 8 बजे 5:30 बजे उठता हूँ मैं। आज छुट्टी मनाएगा ना संडे का कौन? तुम। अभी ऊपर कौन जाएगा बात के लिए? सिंगापुर ट्रांजिट है भाई। वो एक दिन हाँ, करेगा तो। एक दिन क्या है, एक दिन हाँ? फिर ले लो बिरयानी ले लो। ले ला। कब से तुम्हारा वेट कर रहा हूँ, कब से तुम्हारा वेट कर रहा हूँ मैं आ ही नहीं रहा हूँ। आ गया रे, मैं भी वेट बहुत पहले उठने वाला, उठ गया वापस, नींद आ गया वापस हो गया। तर आपला दोस्त आला आहे बिर्याणी खायला, चिकन बिर्याणी। दोस्त आता घेईल चिकन नीचे, तोड़ो मत बिरयानी का, खिचड़ी मत बनाओ। तुम ज्यादा मान मत कर, तुम निकले इधर से। हाँ क्या? तुम निकले इधर से। तर आता सर्व मेनू रेडी झाला आहे आजचा। दोन्ही व्हेज नॉनव्हेज बिर्याणी, व्हेज ग्रेव्ही, नॉनव्हेज ग्रेव्ही, पापड, रायता। तर आता मी वो व्हेज आहे। तर आता मी पण बिर्याणी खाऊन घेतो, सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता, आता भूक लागले आणि बिर्याणी दिवशीच मी लंच करतो, तर आता खाऊन घेतो मी। तुम्हारा इतना वेट कर रहा था मैं, और मेरे से पहले खाना खाने के लिए बैठ गया ना, वेट नहीं किया मेरे लिए। तुम आए नहीं रहे, आज पे जाने के रहे 12 बजे। आज 12, अभी तो बहुत टाइम है। 2 लाख को ऊपर सब्सक्राइबर है, इतना नहीं फिर भी हर वीडियो में 1 लाख को ऊपर मिलता है व्यूज। डॉन फेमस हो गया हमारे इधर रत्नागिरी में। डॉन क्या फेमस किया है? तुम तो सारा गाली दे रहे हो लोग, कभी गाली दी कमेंट्स में कभी। अरे वो छोटू का बात मत सुनो, वो साला कुछ भी बोलता है। वो हरीश। तर आता माझं जेवण झालं आहे आणि मी सगळा मेनू इथे मेसरूममध्ये लावला आहे, आणि आता 12 पण वाजलेत, आणि आता 12 ते 1 लंच टाईम असतो। आता सगळे जेवायला येतील आणि माझा पण आता सर्व्हिस टाईम चालू होईल, त्यामुळे मी आता खूप बिझी असणार, म्हणून आता मोबाईल ठेवून देतो। तर आता 1 वाजला आहे आणि लंच टाईम संपला आहे, आता सगळेजण जेवून गेलेत आणि आमचा पण आता ब्रेक होईल 1 वाजता। अर्धा संडे तर आता संपला आहे, आणि मग संध्याकाळी आम्ही 4 वाजता येऊ। नॉर्मली आम्ही 3:30 वाजता येतो, पण आज संडे आहे त्यामुळे मग 4 वाजताच येतो, आणि संध्याकाळी येऊन मग बर्गर बनवायचा आहे। तर चीपने आधीच सगळं सामान वगैरे काढून ठेवलं आहे बर्गरचं, मग संध्याकाळी येऊन आम्ही फटाफट बर्गर रेडी करू
आणि बाकी जातो आता मी केबिनमध्ये, भेटू मग आता 4 वाजता.